नमस्कार मित्रांनो, आता आम्ही रतनवाडी गावामध्ये अमृतसर मंदिरात आम्ही आलेलो आहे. माझा मित्र रोहित गबाले दर्शन घेतोय आणि आता पुढे बघा खूप छान असं मंदिर आहे जुन्या काळातलं. आणि आता आम्ही निसर्ग बघा, खूपच छान निसर्ग आहे. हे रतनगडचा वरचा डोंगर आहे, खूप छान असं निसर्ग आहे. आता आम्ही निघलोय, रस्त्याने जातोय, माझे सहकारी मित्र सर्व आणि आम्ही सर्वजण चाललोय. आता बघा जंगलामध्ये एकदम छान असं दाट जंगल आहे. जमीन जोगडे बघा, माझा मित्र आम्ही सहकारी सगळे चाललेलो आहे रस्त्याने. आता आम्ही जंगलातून पुढे चाललेलो आहे, माझे सहकारी मित्र. आणि बघा पुढं डोंगर आहे खूप छान, वर रतनगडचं डोंगर आहे. इथं माझे मित्र राजू गाबले आपल्याला सांगतोय कुठे जायचं काय. तिथे एक झोपडे छान, तिथे हॉटेल टाकले जाते लोकांनी. आणि पुढे आम्ही चाललोय सगळे सहकारी मित्र. खूप छान असं जंगल आहे. आता आम्ही चाललोय पुढं, रस्ता चुकलो होतो पण आता आम्ही चाललोय पुढं. आता बघा इथून वरती तरणुबाईचं डोंगर आहे, आम्ही तिकडे चाललोय. माझे सहकारी मित्र सगळंच आम्ही पुढे चाललेलो आहे. खूप जंगल आहे पुढे, ते पण तुम्हाला दाखवतो. अजून पुढे खूप काही बघण्यासारखं आहे. आता माझे मित्र रोहित गबाले हे पण चाललेत आणि बघा ते त्यांचा पण संवाद आहे याच्यामध्ये, चालले ते बोलत. खूप छान असे दाटीची जंगलाची माहिती सांगत पुढे चाललेत. पुढे खूप जंगल आहे, अजून पुढे खूप बघण्यासारखं, आपण ते बघूया अजून. आम्ही चाललोय पुढं, बघा खूप छान असं निसर्ग आहे. माझे मित्र सगळे सहकारी वर्ग आम्ही चाललेलो आहे. अजून खूप लांब जायचं आहे आम्हाला. इथं खाली एक तळा आहे, तळ्यात पाणी पिऊन आम्ही सगळे मित्र चाललोय. बघा हे सगळे माझे सहकारी मित्र आम्ही चाललोय. खूप दाट जंगल आहे, खूप छान आहे असं बघण्यासारखं. माझे मित्र पण असा खूप आनंद झाला. बघा आता इथं आंबळाचं झाड आहे, हे एकदम निसर्गामध्ये असं गोड, एकदम भारी निसर्ग खाण्यासारखं आहे, एकदम भारी. आम्ही ते पण ते आंबळा खाऊन आम्ही पुढे त्याचा आनंद घेऊन आम्ही पुढे. बघा आता खूप करवंदी डोंगरावरती फुलल्यात, ते पण बघून आम्ही पुढे चाललोय. माझे मित्र सगळे आम्ही एकत्र अजून पुढे चाललोय. अजून खूप दूरवर जायचं आम्हाला. बघा आता आम्ही चाललोय, इथं पाणी आहे, पाणी बिनी पिऊन आम्ही मस्त, कोण दमलेले, कोण थकले, कोण कपडे काढते, ज्याच्या मजाने एन्जॉय करत चाललंय. आता खूप दाट निसर्ग आहे. आता रोहित गाबले हा चाललाय पुढे, मग आम्ही सहकारी मित्र सगळेच चाललोय. कोण दमले, कोण पाठीमागे, कोण पुढं. बघा खूप एन्जॉय करत चाललोय. बघा एवढे जण आम्ही सगळे चाललोय पुढे. आता डोंगर लागणार, पुढे चढ उतार सगळं पण. बघा आता शिड्या लागल्या तिथून. आता इथून वरती खूप अजून रत्नबाई करत, ही पहिली शिडी. इथून आम्ही आता वर प्रवेश करतोय. माझा मित्र रोहित खूप मोबाईल बोलत पायऱ्या चढायचा एन्जॉय घेत खूप वरती अजून पण चाललोय. कुठं बसतोय, कुठं बोलतोय, काय चाललंय त्याचं मजाने, अंधार निसर्ग खाला डोंगर दऱ्या पाहून चालतोय, फोन बोलत मजा. माझे सहकारी कोणी वरती फोटो काढायला गेले, कोण काय, पण चालेल शिडी अजून खूप वरती जायचं आहे आम्हाला. आणि हे खाली निसर्ग आहे बघा, खूप छान निसर्ग आहे. सगळे आम्ही पण पहिल्यांदा चाललोय, पण मग बघा आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. खूप छान आहे असा. आता माझा रोहित मित्र चाललाय वरती, डोंगर दऱ्या पायऱ्या चढत वरती चाललाय. आता आम्ही जाणार आहे, थोड्यात राहिले, पण मग आता चढतो शिडी. ही पहिली शिडी आहे. आता आलोय आम्ही, खूपच वरती आलोय, आता थोडेच राहिले. आता बघा आता पुढे चाललोय आम्ही, रोहित मित्र पण चाललाय. आणि आता ही दुसरी शिडी लागू राहिली. आणि ही शिडी अशी आहे काही डायरेक्ट दम लागतो हिला चढायला. पायर का सरळ आहे एकदम शिडी, आणि चढाय खूप दमते, खूप हे होते. चढता कंटाळून जाते, पण अशी ती उरावरती चढायची शिडी ती. मग आम्ही तिला पण चढून चालू. माझा मित्र खूप प्रयत्न करू राहिलो तो वर चढायचा. आणि आता वरती गेलो, तुम्हाला एकदम छान असं निसर्ग दाखवणार आहे आम्ही. बघा वर किती छान आहे ते बघा, ते दाखवतो आम्ही. आता आम्ही वरती आलोय. बघा सगळीकडे डोंगर, पर्वत रांगात, खूप अशा मोठमोठ्याला पर्वत रांगात, खूप उंचावरती. आणि इथे एक हौद आहे, याच्यात पाणी साचते, किंवा इथून सगळे पाणी पिण्यासाठी अगोदरच्या काळामध्ये ते असेल. आता आम्ही तिथून पुढे जाऊ राहिलोय. तुम्हाला समोर डोंगर दिसतातच. आता माझा मित्र चालाय पुढे, अजून खूप बघण्यासारखं. बघा इकडे आजोबा ते सगळे पर्वत आहे. वरती डबल एक डोंगर आहे रत्नबाईचा, तो त्या डोंगरावरती आम्ही आता. बघा हे हौद आहे, इथं खूप छान आहे. इथून पुढे सगळे डोंगरचं आज जंगल पण खूप दाट आहे आणि खूप दरी आहे खोल. बघा इथून इकडे परिसर ठाणे जिल्हा लागला तिकडे. आणि आम्ही आता चाललोय पुढे. पुढे कोकणकडा हे ते तुम्हाला सर्व दाखवू. खूप उंचावरती असं कोकणकडे, आणि समोर ते दिसते ते ठाणे जिल्ह्याचे सगळे दिसते. आता आम्ही पुढे जाऊच राहिलो अजून. बघा अजून खूप पुढं बघण्यासाठी मला सर्व दाखवू आम्ही पुढं. हे असे रस्ते एकदम असे वन विभागाने बनवले, चांगलं तटबंदी करेले बघण्यासारखी. त्यांचं पण काम चालू आहे. आणि माझे सहकारी मित्र काय खूप पुढे गेले. आता आम्ही ते बघतो. बघा वरती असे किल्ल्यासारखे बनवले, ते जुन्या काळामध्ये ते बनवले. इथं अगोदर जे राहायचे ना, ते इथून लक्ष ठेवण्यासाठी हे त्यांनी बनवलेलं होतं.
आणि आता आम्ही सगळे मित्र तिथं जाऊ राहिले वरती. बघा माझा मित्र पार दगडादुगडांमधून पार कुडून खूप आनंद घेऊन राहिला. बघा कडे कपारामध्ये घुसून कुडून हे बघा हे असं तटबंदीच आहे. इथून सैन्य जे होते ते लक्ष ठेवायचे रतनगडावरून, जे असं बनवले त्यांनी जुन्या काळात ते सर. आता आम्ही इथं आलेलो आहे. बघा माझा मित्र हे दाखवतो तुम्हाला सगळं नाही का, माझे सहकारी मित्र पण. आम्ही ते येऊन थांबलोय इथलं, आम्ही बघतो तुम्ही पण बघा, आम्ही पण बघून तुम्हाला सांगतो कुठं काय. हे रतनगडाचं सगळं दृश्य आहे, पण काही कारणास्तव लय जुनं आहे ना, त्याच्यामुळे ते काही खचलंय, कुठं पडलंय तुटलं. आणि बघा माझे मित्र आम्ही सर्व आहे ना इथं पोया खात होतो आणि आता इथून एकदम आनंद घेतला. वरती आजी एक तिने पोहे ते विकायला येते, ते आम्ही चाललोय, निघलोय पुढच्या रस्त्याने चाललोय. माझा मित्र अजून पुढचं दाखवतो तुम्हाला, बघत राहा. अजून बघा हे गेटचं काम चालू आहे. आता पुढं चाललोयच आम्ही. आता आम्ही चाललोय पुढं. बघा आता इथून पुढे ना बघा हे हौद वरती इतकं छान असं नाही का, हौदांमध्ये इतकं थंड पाणी खूप नाही का, काही काळानुसार ते पाणी तसंच आहे नाही का. खूप असे हौद कोरले छानपैकी त्यात पाणी. तिथून आम्ही वरती चाललोय. अजून असं दगडांमधून पायऱ्यानं, काही ठिकाणी पायऱ्या पण नाही आहे, काही ठिकाणी झाड आहेत. आम्ही तसेच चाललोय पुढे. आता आम्ही रतनगडाच्या मागच्या साईडनं आलेलो आहे, मांग असे कोकणकडेच्या पलीकडून आलेलो आहे. आणि बघा आता रोहित भाऊ वरती चढत चाललाय. खूप व्हिडिओ काढून तो खूप दाखवायचा प्रयत्न करू राहिला नाही का, एकदम चांगल्या पद्धतीनं. जे त्याला आवडेल तो दाखवतोय. पुढं समोर डोंगर आहे सगळं ते तुम्हाला दाखवणं आहे तो. आणि तो पुढं चाललाय, त्याचा खूप प्रयत्न दाखवायचे नाही का. तो पण पहिले चालाय वरती, तो पण बघू राहिला. आणि तुम्हाला बघा दगड आहेत, किती जंगल आहे, ते खूप असं नाही का. माझे मित्र पण आम्ही सर्व चालू. बघा खाली किती खोल दोरे, हे डोंगर हे आजोबाच्या खालचा पायथ्यास हे डोंगर. बघा ते समोर आजोबाचा डोंगर आहे, तिकडून सगळी खोल दरी आहे खाली. बघा माझे सहकारी म्हणजे सगळे बघतात, कोण खाली जाते, कोण जसे त्यांना आवडतं सगळे जातात. तसं आम्ही चालू पुढे. बघा वन विभागाने ते करेले गेट, त्याच्यावरून तटबंदी करेले. इथून खाली सगळा कोकणकड्याचा भाग आहे आणि हे जंगल पण आहे, पण त्यांनी तटबंदी केली. इथून खाली कोणी भाऊ काही येऊ नये म्हणून. आणि बघा तो रोहित गाबले आज दाखवत चाललाय तो पुढं, त्याला खूप आवड यायची. आणि बघा वरती डोंगर आहे, हा रत्नबाईचा डोंगर आहे वरती. आम्ही पलीकडच्या साईडने जिकडे कोकणकडा आहे ना तिकडे साईडने आम्ही पुढे चालू. तुम्हाला अजून कोकणकडा ते पुढं आहे ते दाखवणार. अजून एक बुरुज आहे ते पण दाखवणार आम्ही तुम्हाला पुढं. बघा हे डोंगर खूप असे डोंगर आहेत, ते पण दाखवणार पुढं. बघा हे खूप दरी आहे. आम्ही पुढे चाललोय अजून पुढे बघायसारखं आहे. बघा झाड झुडप आहे, करपाची झाडं वरती. आणि हे बघा वन विभागाने हे तटबंदी केलेली नाही का. आधीच्या काळात तटबंदी करायला होतं ते, आता वन विभागाने केले. माझा मित्र दाखवायचा प्रयत्न करे. बघा आता इथं आम्ही आलेलो आहे. इथून एक बुरुज आहे बघा, ह्यो पण इथं पण एकदम छान आहे बघण्यासारखं. आणि इथून आहे ना ही कडेलोटची जागे मला असं वाटते, नाही कडेलोटची जागा नाही. आता इथं खाली हे दरवाजा, हा शिवाजी महाराजांचा दरवाजा ते म्हणतात. तिथून खाली आहे साम्राट इकडं उतरायला जागा आहे त्या ह्या रस्त्याने खाली नाही का. तर तिकडे बघा हे ते साम्राट आहेत तिकडे सर्व. आणि हो दरवाजा खूप पायऱ्या द्याल, ते पायऱ्यांचं एवढं आम्हाला माहीत नाही, पण आधी होत्या भरपूर पायऱ्या, पण त्या आता तुटल्या गेल्यात पायऱ्या. आणि हे खालचं निसर्ग आहे बघा, खूप छान असं डोंगर. बघा माझे सहकारी मित्र सगळे बघा, माझा मित्र रोहित तो पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू राहिला खाली काय आहे ते. बघा हे हौदात असे खूप खूप पाणी आहे याच्यामध्ये, हे आटत नाही काय नाही. तर माझा मित्र गणेश घोरपडे पण चाललाय बघा, तो पण मी व्हिडिओमध्ये तो पण दाखवायचा प्रयत्न करू राहिला आहे. माझे सहकारी सगळे आनंद घेऊ राहिले, कोण झाडाझुडपांचा आनंद घेतोय, कोण दगडं कोण चालायला खूप आनंदाने चालू राहिले. बघा आता इथं पण हौद आहे. आणि इथे ना आतमध्ये एक गुंव आहे आणि त्याच्यामध्ये खूप असं थंडसं असं पाणी लय असे असं एकच माणूस घुसेल एवढीच जागा आहे. आणि त्याच्यामध्ये आज जाऊन आतमध्ये मोठा गुंव आहे. तर ते माझे सहकारी मित्र आम्ही सर्व तिथे जाऊन ते बघू राहिलो आतमध्ये जाऊन. असं बघण्यासारखं खूप आहे. इथे एकच माणूस आतमध्ये जायचं, एवढाच दरवाजे. आणि आतमध्ये बसण्यासारखं ठिकाणी खूप असं पाणी आहे आतमध्ये थंड, इतकं थंड पाणी आहे ना का हे असं फ्रीजला सुद्धा मागे राहिलं असं पाणी इथे नाही का. ते आम्ही बघतो, आम्ही पिऊ पण राहिलो आहे पाणी. आणि बघा प्यायला पाणी आम्ही बसलो आहे आतमध्ये जाऊन. आणि तिथं पाणी प्यायचं, थंड पाणी प्यायचं. सर माझे मित्र गोगा ऋषभ सगळे ते आनंद घेऊन राहिले नाही का. तर असे तरी का असा अंधार आहे आतमध्ये, भीती वाटते आतमध्ये नाही का. तरी माझे सगळे मित्र आम्ही ग्रुपने आत गेलो आहे. आणि बघा आता ते आम्ही बघतोय किती छान लेवल बाहेर आल्यानंतर बघा असं हौद आहे, हौदामध्ये पाणी बघू. मग पाणी खराब नाही, खूप असं छान पाणी नाही का. आता आम्ही डबल रिवर्स मार्गाने येऊ राहिलो मागे.
वरती डबल चालू आहे आम्ही. एक असं डोंगराला एक छिद्र आहे, त्याचं नाव आम्हाला माहीत नाही, पण तिथून पण वरती जायला आता वरती चालू. त्या छिद्रामध्ये आम्ही जाणार, तो पण तुम्हाला दाखवतो छिद्र. तिची काय प्रक्रिया आम्हाला माहीत नाही, पण आम्ही दाखवतोय. आता आम्ही वरती चाललोय बघा. वरती डोंगर एकदम असा गोल छिद्र आहे डोंगरामध्ये. आम्ही तिथं जाऊ राहिले, माझा मित्र गणेश आणि आम्ही सगळे बघा. रोहित पण दाखवू राहिला आहे. आम्ही एक पण फोटो पण काढलेला नाही, काहीच नाही. आम्ही खूप नुसतं दाखवायचा प्रयत्न करू राहिलो नाही का, जे कुठं काय आहे ते दाखवायचा प्रयत्न राहिलो. जिथं तिथं आम्ही खाली निसर्ग पण छान दाखवत दिसते. वरती चाललोय अगोदर बघा, खूप अजून वरती. आणि पायऱ्या नाही तिथं, फक्त असे ग्रिल बनवले एक नाही का, होतं त्याला पकडून वरती जायचं. वर एक छिद्र, ते पण आम्ही तुम्हाला 2 मिनिटातच दाखवतो बघा. वरती चाललोय आता. माझे मित्र सगळे चाले, खूप दमलेत तरी ते चाललेत वरती बघा. खाली निसर्ग पण छान आहे. ही सगळे इकली बाजू, ही रतनवाडीच्या बाजू आहे ती बघा, खूप छान. आणि आता आम्ही त्या छिद्रापाशी आलेलो आहे बघा. खूप तिथे एक झेंडा आहे, झेंडा बिंडा लावलाय. माझे मित्र चाललेत आता. ते ज्या हौदातून डबल वला म्हणून खाली निघलेत आता, खाली चाललेत. खाली एक असं डबल एक हे आहे आपलं. आता आम्ही बघा खाली चाललोय. खाली एक असं जुन्या काळाचा एक दरवाजा आहे. तिथून अगोदर काही जे असतील ते रतनगडावरती राहणारे मग ते असतील ते तिथून ते प्रवेश करायचे. आता आम्ही तिथे सगळे सहकारी मित्र आम्ही चाललोय तिथं बघा. आणि बघा पुढे एक असं आहे ना, की एक दृश्य, एक मोठा डोंगर असं, त्याला काय म्हणतात ते माहीत नाही, पण मग एक डोंगर असं शिळ आहे उभी, पण खूप छान आहे. तरी आम्ही ती आहे पलीकडून, पण आम्ही चालू इकडं बघा. आता दरवाजा तुम्हाला दाखवता बघा. इथून खाली पायऱ्यात खूप असा अंधार आहे खाली, पण चालू आहे. रोहित मित्र आम्ही चाललोय बघा. राजू गाबाले आम्ही सगळे चाललोय. खूप अशा दगडांमध्ये. इथे खूप पायऱ्या होत्या अगोदर, पण ते काही पावसाळा ते खूप ते दसून गेले, सगळं खूप विस्कळीत झाले. पण तरी आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. खूप जुने असा, खूप मोठमोठ्या पायऱ्या बघा. आमचे मित्र आम्ही चाललोय आता वरती. आम्ही त्या दरवाज्यातून प्रवेश करतोय आतमध्ये बघा. खूप असा दरवाजा आहे. तो दरवाजा आत्ताच बनवले, पण तो असा जुन्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होते ना तशी तटबंदी, तसा तो दरवाजा बनवला आम्ही बघा. उघडून पण दाखवलं तुम्हाला बघा. माझे मित्र सगळे बघा. असा दरवाजे आणि आत जायचं, हा प्रवेश आहे इथे. आतमध्ये काही नाही एवढं, फक्त एक असं हे आहे, गुं आहे फक्त. अंड्यावर उतरायला पायऱ्यात बघा. चालेत मित्र माझे बघा. असं एकदम छान असं दरवाजे, जुन्या काळातील एकदम छान असा. आता बघतोय आम्ही आणि बघा तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करतो. आता आम्ही तिथून निघतोय, आता वरती येऊ राहिलोय. आता आम्ही आता इकडे वरती पुढे आम्ही म्हणजे खालच्या मार्गाने डबल घरी जायच्या मार्गाने आम्ही येतोय. आता खाली निघू राहिलो. आता खाली आता आम्ही चाललोय पुढं. आता इथं पुढे रत्नबाईचं बघा खाली हौद, एकदम खूप असे जंगल आहे इथं बघण्यासारखं आहे. ते बनवलंय, तिथून खाली सगळं निसर्ग दिसतंय. आता हे बघून आम्ही सगळे मित्र आणि तुम्हाला पण दाखवतोय बघा. पुढे चाललोय आता. इथं पुढे ना 2च मिनिटामध्ये आम्ही ना तुम्हाला रत्नबाईचं जे आहे वरती गडावरती, ते रत्नबाई आहे ते दर्शन घेतोय आम्ही तिथं. ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आम्ही. पुढे चाललोय बघ, सगळे सहकारी मित्र आलोय पुढे. आता इथं तर जाऊ, पुढे दर्शन घेऊ आणि तिथून खाली डबल पायऱ्याने खाली उतरून आम्ही जाणार आहे खाली बघा. चाललेत पुढे, तुम्हाला पण दाखवतोय. असे खूप झाडं झुडपं, पण आता कसा ह्या वेळेस ते जंगल म्हणजे वाळलेलं असतं, त्याच्यामुळे निसर्ग एवढं दिसत नाही, पण मग खालचे परिसर झाड झुडपं खूप छान दिसतात बघा. माझा रोहित मित्र पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. पाठीमागून सगळे आमचे मित्र चालेल. इथं बाबा ते बसेले सगळे आणि ते दुकान आणले वाटतं त्यांनी वरती, त्याच्यामुळे ते बसले तिथे. आणि इथं ते ग्रिलला बसवायचं काम चालू केले, जेणेकरून संरक्षणासाठी. आणि त्यांचं ते माणसं तिथे थांबलेले, त्यांच्याशी पण संवाद केला बघा. त्यांचं उकरायचं काम चालू, ते ग्रिलला बसवतात, त्यांचं पण खूप महत्त्वाचं असं काम चालू बघा. त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधला, त्यांना विचारपूस केली का काय कसं ते. त्यांनी पण आम्हाला सांगितलं बघा यांचं काम चालू आहे इथं, एकदम छान पद्धतीनं काम चालू आहे. ते पण असेच म्हणजे अगोदरच्या काळामध्ये तटबंदी करायचे, ते आता ते तटबंदी करायला ह्या काळामध्ये म्हणजे सैनिकांसारखे ते पण आता ते संरक्षणासाठी तिथं ते तटबंदी करायला. त्यांना पण आम्ही प्रश्न विचारून आम्ही पुढच्या मार्गाने चाललेलो आहे बघा. आता अजून पुढं खूप बघण्यासारखं आम्ही चाललो आहे. त्यांनी तटबंदी केली त्यासाठी आम्ही चाललो आहे पुढं. आता पुढं बघूया अजून खूप काही बघण्यासारखे. आता आम्ही चाललो आहे पुढं बघा. आणि रोहित भाऊ पण आम्ही सगळे मित्र चाललो आहे. आणि कसं आहे माहीत का, मी बोलतोय पण माझ्याकडे ना कॅमेरा असला, मी सगळ्या शिकतो, त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये कुठे आलेलं नाही. मी सगळ्या कॅमेराच पकडून आणि ते सोमाने सगळं निसर्ग दाखवतोय, त्यामुळे आलेलं बघा. खूप लोक वरती येतात बघण्यासाठी, रत्नबाईकडे खूप बघण्यासारख्या ठिकाणी वरती, त्यामुळे ते सगळे तिकडे येऊ राहिलेत. आता माझे सहकारी मित्र गणेश घोरपडे हे ते सगळे वरती आम्ही आलेले. आता आम्ही डबल
पायऱ्यांवरती खाली जाणार आहे खालच्या मार्गाने, पण अजून खूप लांब आहे आम्हाला जायला, पण आम्ही चाललोय बघत सर्व. तर आता आम्ही चाललोय पुढं. आता इथून पुढं 2च मिनिटामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी आम्ही चढलो होतो ना त्या ठिकाणी उतरायचा प्रवेशद्वार दाखवतो समोर. आणि काही कारणास्तव आम्ही देवीच्या समोर तिथं दर्शन घ्या किंवा आम्हाला तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण तिथं काम चालू होतं त्याच्यामुळे तिथलं बंद होतं, त्याच्यामुळे आम्ही तुम्ही दाखवलं नाही. त्याच्यामुळं तुम्ही पण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कधी पण तुमचा देवी दाखवायचा प्रयत्न करू, व कुठं देवी कशी आहे ती आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. आम्ही आता चाललो आहे पुढे. आता 2 मिनिटात आम्ही एक दरवाजा जाणार आहे, तिथून खाली प्रवेश करणार आहे रतनवाडीला खाली. मग गडावरून तो एक प्रवेशद्वार आहे पुढं, आणि त्याच्यानंतर तिथून खाली प्रवेश करणार. सगळे माझे मित्र सगळे आलेत. माझा रोहित मित्र पुढे चाललेला आहे आणि मी व्हिडिओ काढत पाठीमागून चाललेलो आहे. अजून खूप पुढे बघा. आता 2च मिनिटात आपल्याला खाली उतरायला प्रवेशद्वार भेटेल. आपण तिथून खाली जाऊया. आणि खाली खूप मोठं निसर्ग आहे असं खूप, पण मग ते पण दाखवणार आहे. आणि एवढी मोठी व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, त्याच्यामुळं जेवढी आहे आमचा प्रयत्न झाला तेवढा आम्ही दाखवतोय. तुम्ही बघा, आम्ही पण बघत चाललोय. बघा मित्रांनो, इथे देवीचा व्हिडिओ आहे. आम्ही ते देवीचा तिथे दर्शन घेतलं. आता तिथे पण सॉरी, ते चुकून आमच्याकडून ते घेतलं आम्ही, आमच्याकडे नव्हतं. तिथे काम चालू असल्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवण्यात नाही आलं. बघा आता इथं प्रवेशद्वार, इथून आम्ही आता खाली उतरू राहिले. माझे सर्व सहकारी मित्र इथून आता एंडे संपले, इथं गडावरचं सगळं संपले. आता इथून खालचं दृश्य दाखवू राहिलो आम्ही. थोडे खाली आम्ही उतरू राहिलो, ज्या मार्गाने वरती आलो त्याच मार्गाने आम्ही खाली उतरू राहिले. शिड्या बिड्या उतरू राहिलो खाली. बघा माझा रोहित मित्र, याचा गोरपडे, आम्ही सगळे माझे सहकारी मित्र सगळे आता उतरू राहिलो खाली आम्ही. बघा आधी अशा पायऱ्या होत्या, नंतर हे शिड्या केल्यात आहे वन विभागाने. बघा संरक्षणासाठी व्यवस्थित जाणे, वरती यायने खाली जाण्यासाठी मार्ग असा चांगला केला आहे. दगडामध्ये चलण्यापेक्षा हे मार्ग केले त्याने. आणि आता आम्ही आलो खाली उतरून. बघा हे काम चालू होतं, अजून त्यांचं कामच चालू आहे. ते खूप असं जाणे येण्यासाठी खूप चांगला मार्ग राहिले. रोहित ऋषभ आणि माझा मित्र रोहित, आम्ही सगळे आता चालू. ही पायऱ्या आता संपतात शिड्या. आता आम्ही खाली आलेलो आहे, थोड्या मध्यस्थी थांबलो. आता आधी जुन्या शिड्या खालून होत्या, त्याने वरतून बनवल्या होत्या. बघा खूप असं एक आम्ही चाललोय खाली, खूप उंचावरून खाली उतरायचं. त्यामुळे बघा माझे मित्र काय खूप प्रयत्न केलाय. भेटू आपण पुढच्या ब्लॉग.